21. सोड, सोड, सोड बाण! निसटला बघतो वराह त्या झुडपातून. किशनच्या ह्या शब्दांसरशी झाडावर दडून बसलेल्या मालतीच्या धनुकलीवरून सणासण सण करीत बाणांमागून बाण सुटू लागले. तो रानडुक्कर झुडपात दबून बसला होता. त्याच्या मागून एका लांब भाल्याने किशन त्याला किती वेळ तरी हुडकून हुसकण्यास झटत होता. त्या त्रासाने वैतागून शेवटी तो वराह झुडपातून किशन होता त्याच्या उलट दिशेने बाहेर पडला आणि मुसंडी सरशी भरधाव पुढे घुसला. त्याची तेथेच वाट पाहत मालती एका झाडावर धनुर्बाण सज्ज करून बसलेली होती. जावऱ्यांच्या रानात राहू लागल्यापासून जावऱ्यांच्या स्त्रिया जशा त्यांच्या पुरुषांसह मृगयला स्वतः जात असत, तशी तीही किशनसह प्रत्यही जाऊ लागली होती आणि त्या रानातील निवासाच्या गेल्या 3-4 महिन्यात धनुष्यबाणाच्या उपयोगात आणि मृगयेच्या धाडसात जावऱ्यांच्या स्त्रियांप्रमाणेच तीही आता पटाईत होत चालली होती. आज वराहाची मृगयासुद्धा स्वतः करण्याचा आग्रह तिने धरल्यामुळे त्याचा पहिला धडा किशन तिला देत होता. वराहाला हुडकीत हुसकीत बाणांच्या चांगल्या टप्प्यात सुरक्षिततेकरिता मालती ज्या झाडावर पाळत राखून बसली होती त्या बाजूला त्याला आणून सोडण्याचे किशनकडे असलेले काम त्याने चोख बजावले आणि त्या झुडुपात तो वराह भरधाव बाहेर पडताच मालतीने त्याच्यावर बाणांचा मारा केला. तिचे पहिले 2 बाण जे त्या बलिष्ठ रानडुक्कराला लागले ते जशी कुसळेच बोचावी तसे दुर्लक्षून तो पशु तसाच धावत राहिला. इतक्यात तिने होते नव्हते ते सारे बळ खर्चून मारिलेला तिचा शेवटचा बाण त्याच्या थेट कुशीतच घुसला. थोडासा धडपडत तसाच पुढे जातो तो वराह धाडदिशी भूमीवर कोसळला. हे पाहताच मालती झाडावरून खाली उतरली. दुरून धावतच येणाऱ्या किशनला तिने मध्येच हटकले आणि आपल्या शौर्याची वाखाणणी त्याच्याकडून प्रजेकडून कर उकळावा तशा अधिकाराने उकळण्यासाठी त्याला म्हणाली, "काय केली की नाही मी जीवावरची मृगया आज?" "झाडावरची म्हण, जीवावरची नव्हे," किशन हसला. "ज्याने पायदळी पाठ लागून त्या हिंस्त्र प्राण्याला तुझ्यापुढे आयतं आणून सोडलं त्यानं जीवावरचं काम केलं. सुरक्षितपणे झाडावर बसायचं काम तेवढं तू केलंस. प्रत्येक राणी जी मृगया करते तिच्या हाताखाली हाकिये ठेवलेलेच असतात. तू चांगला हाक्या आहेस इतकंच काय ते म्हण हवं तर, पण ज्याचा बाण त्याची मृगया. ह्या वराहाच्या कुशीत घुसलेला हा बाण आहे माझा, अर्थात मृगया ही माझीच. चालेल, तो सगळाचा सगळा रानडुक्कर तू एकटीच खा, मग तर झालं. नाहीतरी मी आता शाकाहारीच होणार आहे. ज्याला रानडुकराचे गुण हवेत त्याने रानडुक्करच खावं. मी केळी, बटाटे अगदी योग्य. ज्याला आपल्या डोक्यात बटाटेच भरायला हवेत त्याने तेच खावेत." मालतीने त्याला मध्येच अडवलं. इतक्यात अशी जावऱ्यांची हाक मारणारी उंच किंकाळी आली. वळून पाहतो तो किशनच्या हाताखाली आताशी काम करीत असलेला एक जावरा त्यांच्याकडे धावत धावत येत असलेला आढळला. तो येताच त्याने रडण्याचा एक हेल काढून डोळे चोळून आणि 1-2 शब्द बोलून त्या हावभावांनी आणि शब्दांनी मिळून जो निरोप दिला त्याचे सगळे वाक्य असे झाले असते, "बाबूजी चला चला, तुम्हाला राजा नानकोबी रडायला बोलवतो आहे." तो त्याचा भावार्थ समजून किशनने मालतीला शब्दात सांगितला. "ऐकलंस? राजा नानकोबी मला रडायला बोलवतोय." "इश्श, म्हणजे रे काय? तुला रडायला बोलवतो म्हणजे काय? त्याला रडायचं तर रडो बापडा." "अगं पण तो एकटा रडून कसं भागेल? त्याच्या नातलगातला एक जावरा जो काल फेफऱ्यानं आजारी होता ना, तो मेलाय. त्याच्यासाठी त्याच्या मागे राहिलेले लोक जितके अधिक जमून जितकं मोठमोठ्याने रडतील, तितका त्या मृताचा आत्मा त्याचं भूत संतुष्ट होईल. नाहीतर ते जिवंत आप्तेष्टांना त्रासवीत राहील अशी त्यांची समजूत असते. म्हणून कोणी मेलं की ते सर्वांना रडायला या असं आमंत्रितात." "असतेच काय, आपल्यातही पूर्वी अशीच समजूत असे. आजही आपल्यातील अनेक जातीत मोलकरी आणून रडायला बसवतात. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. ख्रिश्चन मुसलमानातही प्रेत पुरून ती पुढे उठणार आहेत म्हणून जतन करून ठेवावी अशी जी धर्मसमजूत आहे ती जावऱ्यांच्या ह्या परलोक विद्येचाच धडा गिरवीत आलेली आहे, नाही का? जावरे तर मेलेल्यांसाठी जिवंतांनी नुसते रडले की पुरे एवढेच मानतात. पण पूर्वी मिसर ते जपानपर्यंत अनेक राष्ट्रे मेलेल्यांच्या सोबतीसाठी जिवंत आप्तेष्टांनी स्वतःलाही पुरून घ्यावं आणि परलोकी जावं असं मानीत. मेलेल्यांच्या जिवंत बायका, चाकर, दासदासी ह्यांनाही त्यांच्या थडग्यात पुरीत असत. बरं, त्या जावऱ्याकडे वळून किशन त्याला म्हणाला, "जा, नि आम्ही रडायला लवकरच येतो असं नानकोबीला सांग जा. पण थांब, हे बघ, हा वराह पण पाठीवर टाकून घेऊन जा. नि आमच्या वतीने राजा नानकोबीला ही भेट दिलीये म्हणून सांग, जा." त्या जावऱ्याने त्या वराहाला त्यांच्या विशिष्ट पद्धतीने बांधून
ते धूळ पाठीवर टाकले आणि तो निघून गेला. किती ग दमलीयस? किशनने मालतीला प्रेमळ दृष्टीने निरखित आणि तिचा एक हात आपल्या हातात घेत संबोधिले. मालती, मृगयेच्या नादात सावजा पाठीमागे सकाळपासून धावपळ करीत तू किती घामाघूम झालीयस, नि थकलेली दिसतेस. आणि त्यामुळेच किती सुंदर. हे बघ, घामाचे स्वच्छ नि शुभ्र बिंदू मोत्यांच्या बिंदीसारखे तुझ्या निटिलाला नि हा गुलाबी रक्तिमा तुझ्या गालांना कसा खुलवतोय. ये, बैस ये थोडी अशी माझ्याजवळ. विसावा घे थोडासा, नि मग जाऊ आपण जावऱ्यांकडे. तिला गोंजारीत किशन तेथील एका खुर्चीसारख्या शिलातलावर खाली पाय सोडून बसला आणि तिच्या त्याने हातात घेतलेल्या डाव्या हाताला एक प्रेमळ हिसका देऊन आपल्याकडे ओढले. हवे तेच गोड निमित्त मिळाल्यामुळेच प्रसन्नलेली मालती अलगद जाऊन किशनच्या मांडीवर बसली. आपला उजवा हात त्याच्या मानेभोवती टाकीत, पाय त्याच्या पायावर लोंबते रुळवीत, आपले मुखमंडळ तिने त्याच्या प्रशस्त वक्षस्थलावर टेकले. लोचन मिटून मंद मंद श्वासोच्छ्वासीत ती विसावा घेऊ लागली. तिच्या भालावर भुरू उडणारे कुंतल मधून मधून सावरीत, मधून मधून तिच्या गालांवर अलगद थोपटीत, आता तिच्याकडे प्रेमळपणे पाहात, तर मग तिच्या मस्तकावर आपले आनत मस्तक टेकून डोळे मिटीत, किशनही त्याच्या त्या प्रियकरणीच्या गाढ आलिंगनाचे सुख आस्वादाण्यात मग्न झाला. तशा गुंगीत क्षण गेल्यानंतर मालतीने आपले लोचन उघडले आणि त्याच्या वक्षस्थलावर तशी पडल्या पडल्याच आपले सुंदर मुखमंडल तिने किशनच्या मुखाशी उचलून धरिले. तिची मूक विनंती तीच त्याची अभ्यर्थना होती. त्याने तिच्या त्या वर केलेल्या सुंदर मुखाचे चुंबन घेतले. तिने पुन्हा आपली मान त्याच्या वक्षस्थलावर टेकून नेत्र मिटले. तिला लागलेली गोड गुंगी काहीशी पुरी होताच ती त्याच्या मांडीवरच पण उठून ताठ बसली आणि तिच्या गुंगीतच जो विषय तिच्या मनात चर्चिला जात होता, तो तसा काही किशनलाही ऐकू जात होता, अशाच संततपणे तिने तो चालू ठेवून त्याला लढिवाळपणे विचारले, "खरं नाही का रे हे? तुला पण नाही का असंच वाटत? कसं? गोड ना? वाटतं तर. तुझ्या अशा प्रेमळ आलिंगनात जर नकळत येईल, तर मालती मरणसुद्धा गोड वाटेल. मग जीवनाचं काय विचारतेस? मग सांगू का तुला मी काय विचारित होते ते? साऱ्या आयुष्यभर स्वतःचा कोणताही आततायी अपराध घडला नसता एकसारख्या अपेष्टाच अपेष्टा सोशीत आलेल्या मला दैववशात लाभलेले हे तुझ्या प्रणय प्रेमळ संगतीचं अमूल्य सुख अधिक सुखाच्या लालसेपायी पुन्हा धोक्यात ढकलण्याचं साहस आता करवत नाही. खरंच किशन, मी म्हणते, आता इथून पुन्हा पळून जाण्यासाठी जीव धोक्यात का बरं घालावा? भर समुद्राला टाकाऊ तारवानं ओलांडणं, प्रबळ शत्रूंचे सरकारी पहारे समुद्रावर नि भूमीवर सारखे टपलेले, ते टाळून देशी जाण्याची आशा धरणं हे अगदी वेडेपणाचं नाही का आता ठरत? दुसरा उपायच नव्हता. माणुसकीने जिवंत राहण्यास तेव्हा वाटेल ते साहस करणं भागच होतं. पण आता इथे तुझ्या संगतीत स्वच्छंदपणे असं जीवन जर नेता येतं आहे, तर इथेच ह्या जावऱ्यांच्या आश्रयाला, ह्या अरण्यात असंच आनंदात का राहू नये जन्मभर? ज्या गुहेत आपण दोघे आताशी राहतो ना, ती गुहा सुखाचं प्रत्यक्ष गोकुळ वाटतं मला. कोणतीही राणी तिच्या हिऱ्या माणकांनी नि गाद्या-गिरद्यांनी सजावटलेल्या रतिमंदिरात अधिक सुखी नसेल. किशन, राजवाड्यातही राजेराण्या आत्महत्या करतातच, नाही का? माझी आई की नाही नेहमी म्हणत असे, की आवश्यकतेपलीकडे जो पसारा तो असला नसला सारखाच. सुख नुसत्या पसाऱ्यात नसतं, समाधानात असतं. ती म्हणे, 50 वाडे जरी असले, तरी देहाच्या लांबीरुंदी इतक्याच स्थलावर निजावं लागणार. हाडं पुष्कळ म्हणून काही देह वाढवता येत नाही. तसेच जिलबीचे ढीग पडलेले असले तरी वीदभर पोटास मावेल तेवढीच खाता येणार. म्हणून म्हणते, आता जास्त सुख देशात जाऊन तरी कोणतं असं मिळणार आहे, की ज्याच्यासाठी अक्षरशः संकटाच्या समुद्रात अशी उडी आम्ही पुन्हा घ्यावी? मला की नाही इथे काही कमी वाटत नाही. किशन, ही जी अशी मी तुला आलिंगून आहे, ती कुठेही गेले तरी अशा आलिंगनाचं सुख इतकंच असणार. स्वच्छ पाणी पोटभर इथे या वनात प्यालं म्हणजे तहान शमताच जे गोड वाटतं, ते अगदी सिंधू नदीवर गेले तरी तहान शमण्यासारखं सुख तसंच नि तितकंच असणार. सकाळीच अशी मृगया खेळत समुद्रकाठी वा रानावनातून स्वेच्छ संचारावं. दमून भागून मग तुझ्या वक्षस्थलावर असा विसावा घ्यावा, असं कुरवाळून घ्यावं. मग गुहेकडे जाऊन खमंग भुकेल्या तोंडी मांस, मत्स्य, फळं, कंद यथारुची खावे. दुपारी समुद्राच्या वाळवंटावर जावऱ्यांच्या स्त्रियांचे खेळ खेळत, गाणी गात
नाना रंगरूपांच्या शंख शिंप गारावेचित वनश्रीचे नि जलश्रीचे चमत्कार पाहावेत. नि दिवसभर इतस्ततः स्वच्छंद उडून उडून थकलेली पाखरांची जोडपी घरट्याला जाऊ लागली, की तसंच तुझ्या हाती हात घालून आपल्या त्या गुहेच्या गोकुळात परत जावं नि बिलगून निजावं. मनाच्या मापानेच जे मोजले जाणार ते प्रिय संगतीचं सुख ह्या गुहेतील आपल्या रतिशेजेवर जे समाधान देतं, गोकुळात गेलं तरी ते तितकंच असणार. मग आता इथूनही पुढे पळून जाण्याच्या प्रयत्नात जीवावरच्या नव्या संकटांना का बरं स्वतःवर बळबळ ओढून घेतोस? इथे असंच जन्मभर राहूये आपण. माझ्या सुखा-समाधानाच्या पलंगाला ती गुहा अगदी पुरेशी आहे. पण ती गुहा पलंगाला पुरेशी असली, तरी पाळण्याला पुरेल का? हं? उद्या पाळणा बांधायची वेळ आली म्हणजे? किशनने तिला गुदगुली केली. "चुप! बाष्फळ कुठला?" मालतीनं एक हळूवार चापटी किशनच्या गालावर रागावल्यासारखी मारली आणि लोभावल्यासारखी खुदकन हसली. "चेष्टेवारी नकोस न नेऊ मी काय म्हणते ते." "नाही सखे, चेष्टेवारी नाही नेत. पण पुन्हा समुद्रपार पळून जाण्याचं जीवावरचं संकट का ओढून घ्यावं, हे विचारताना तू हे विसरलीस, की जुनी जीवावरची संकटं आपल्या भोवती अजून घिरट्या घालतायत. मी पळूनच गेलो, हे जरी काळ्या पाण्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना अजून नक्की पटलं नाही, मी जावऱ्यांच्या चकमकीत मारलाही गेलो असेन, असं जरी त्यांना अद्याप वाटत आहे, तथापि तू भर दिवसा बंदीगृहातून पळवली गेलीस, यात तरी त्यांना काहीच शंका नाही. तुला नि तुला पळविणाऱ्यांना पकडून देणाऱ्यास हजार-हजारांची पारितोषिके देण्यात येतील. अशी सरकारी प्रसिद्धकं, जाहिराती सर्वत्र फडकतायत. कसून शोध चाललाय. त्यांच्या हेरांना आणि नौकांना जर आपला इथला सुगावा लागला तर? किंवा ह्या शेकडो जावऱ्यातलाच एखादा मनुष्य इंग्रजाला फोडता आला तर? अशी उदाहरणं क्वचित क्वचित घडतातही. असा प्रसंग गुदरला तर आपल्या हाताने आपला जीव घेणं हेच त्या बंदिवासाच्या भयंकर यातनात पुन्हा जाऊन पडण्यापेक्षा बरं वाटणार नाही का? त्या संकटापेक्षा समुद्रापार होण्याचं साहस केव्हाही कमी धोक्याचं आहे. पुन्हा इथे पशुपक्ष्यांच्या जोडप्यासारखं जरी जगलो, तरी पशूंसारखंच जगू, मनुष्यासारखं नाही. स्वदेशीची, स्वराष्ट्राची, मानुषकाची काही सेवा, काही देवकार्य जर हातून घडत नसेल, तर मनुष्याच्या जीवनात माणूस किती काय उरली. आणि सखे, तुझ्या कुसव्यास यथाकाली धन्यविणाऱ्या चिमुकल्या देवदूताला या जावऱ्यांच्या आणि रानडुक्करांच्या संस्कृतीची दीक्षा का द्यायची आहे? तेव्हा देशाला हे गेलंच पाहिजे, समुद्र हा उल्लंघिलाच पाहिजे. यातही आपल्याला काळ्या पाण्याच्या बंदीगृहातून पळून आल्यापासून तरी गेल्या 3-4 महिन्यात दैवही अनुकूल होत चाललंय. त्या नराधम रफीउद्दीनचा ह्या डोलकाठीच्या पराक्रमाने अनायासेच सूड उगवीला जाऊन तुझ्या मार्गात इथे सुद्धा आडवी येणारी धोंड दूर झाली. तो प्रच्छन्न शत्रू रफीउद्दीन ज्या सहाय्यासाठी जवळ ठेवावा लागला, ते समुद्र तरणाचं सहाय्य देणारा असा एक जीवाचा मित्रही त्या डोलकाठीतच आपणाला मिळाला. नाविक विद्येत तो तज्ञ, धाडसी. गेल्या 3-4 महिन्यात जीवाला जीव देणाऱ्या त्याच्या स्नेहाची कसोटी पुरती उतरलेली. त्याने एक फक्कड तारू किती परिश्रमाने बांधून नि साहित्य जमवून सज्ज ठेवलंय बघ. आता अनुकूल वाऱ्यांची तेवढी वाट पाहत तो थांबलाय. ते वारे सुटले, की आपण तिघं समुद्रात ते तारू सोडून स्वदेशाकडे निघणारच निघणार. पण त्या डोलकाठीच्याही मनात माझ्याविषयी एक दुराशा जी उत्पन्न झाली आहे, मी त्याची पत्नी व्हावं असा जो अभिलाष संचारला आहे, त्याचा दुष्परिणाम आज न उद्या वैरातच होणार नव्हे का? सहसा तसं होणार नाही. कारण त्याला तुझी अभिलाषा असली, तरी ती नराधम रफीउद्दीनसारखी राक्षसी अभिलाषा नाही. आज तरी ती सात्विक अभिलाषा आहे. तू माझी सख्खी बहीण कंटकी आहेस, हे आपण दाखवीत असलेलं नातंच तो खरं मानीत आहे. नि ह्यासाठी साहजिकच त्याला तुझ्यासारख्या कुमारिकेला मागणी घालावीशी वाटली. तो तुला कुमारिका समजतोय. त्याला जेव्हा आपलं खरं नातं सांगून टाकायची वेळ येईल, मग सांगूनच का टाकीत नाहीस ते? खरंच किशन, मला की नाही आता तुला वर्कर सुद्धा भाऊ म्हणायची लाज वाटते गडे. ती का? किशन तिला डिवचून हसला. इश्श, का म्हणून काय विचारतोस आणखी? प्रियकराला भाऊ म्हणतात वाटतं कुणी? जावऱ्यात सुद्धा भावा बहिणींची लग्ने माणुसकीची रीत समजत नाहीत. जावऱ्यात नसतील, पण माणुसकीच्या कक्षेत बहीण भावंडांची लग्न अगदी कधी झालीच नाहीत, असं मात्र समजू नकोस. मनुष्य समाजाने सर्व प्रकारच्या विवाह प्रकारांनाच नव्हे, तर स्वच्छंद संभोगांनाही ज्या ज्या परिस्थितीत ते इष्ट
वा अपरिहार्य वाटतील त्या त्या परिस्थितीत धर्म्य मानलेले आहेत. प्रत्यक्ष गौतम बुद्धांचा जन्म ज्या कुलात झाला, त्याच कुलाची कथा ग्रंथांतरी अशी सांगितली आहे, की सूर्यवंशाच्या एका राजपुत्राला आणि त्याच्या बहिणीला संकट परत्वे एका निर्जन अरण्यात जन्म काढावा लागला. तेव्हा त्या बहीण भावंडांनी आपसात विवाह केला आणि त्यांच्या संततीच्या पोटीच पुढे काही पिढ्यांनी बुद्धासारखा महात्मा निपजला. राजकुलाचं रक्तबीज दैवी, त्याचा मनुष्यांशी संबंध घडू नये, ते अशुद्ध होऊ नये, असा अनुवंशाचा अतिरेकी सोवळेपणा राखण्यासाठी ब्रह्मदेशाच्या, मेक्सिकोच्या आणि इतरही काही ठिकाणच्या प्रख्यात दैवी राजवंशांमध्ये राजपुत्राचं लग्न त्याच्या सख्ख्या बहिणीशीच झालं पाहिजे, अशी धर्माज्ञाच होती, शिष्टमान्य रूढीच होती. ज्या समाजांना त्या धर्माचे दुष्परिणाम होतातसं वाटलं, त्यांनी त्यालाच अधर्म म्हणून ठरवलं. आजही हिंदू, मुसलमान, ख्रिश्चनादिक कुठे मामे बहीण, कुठे मावस बहीण, प्रत्यक्ष सख्ख्या चुलत बहिणींशी सुद्धा लग्न लावणं अधर्म समजत नाहीतच. मग आपण तर जीवावरची संकटं टाळण्यासाठी हा नुसता भाऊ बहिणीच्या नात्याचा बहाणा करत आहोत. खरंच, काल काय रे तो म्हणत होता तुला, माझ्याकडे इतकं हसत हसत बोट दाखवून? अगं, तो डोलकाठी खरोखरीच एक सैनिक बाण्याचा मनमोकळा मनुष्य आहे. छक्के पंजे त्याला माहीत नाहीतच. जसं काल ते तारू झक्क झालं, तेव्हा मोठ्या आनंदानं त्यानं मला ते दाखवलं आणि विचारलं, "ह्या तारवाने तुला आणि तुझ्या त्या गोमट्या बहिणीला जर देशात सुखरूप नेऊन पोहोचवलं, तर ह्या नावाड्याला, ह्या तरीचं भाडं तू काय देशील?" मी म्हटलं, "काय हवं तुला?" तेव्हा तो तुझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, "ती सोन्याची पुतळी तेवढी हवी." मी हसलो. माझी मुळीच हरकत नाही. जर तिचं मन तुला वश करता आलं, तर पहिलं तीरावर पोहोचताच तुमचा विवाह उरकून टाकीन. तेव्हा एकदम छातीवर हात मारून तो डोलकाठी हसला. "हां, ते काम माझं. मी शीळ घातल्यावर ते पाखरू माझ्या हातावर येऊन बसलं नाही, तर माझं नाव बदलून देईन." लगोलग त्यानं माझं वचन घेतलं. जर कंटकी अनुकूल झाली, तर मी तिला डोलकाठीला आनंदाने देईन. "वा रे वा तू, नि वा रे तुझं वचन. किशन?" त्याच्याकडे रुसव्याने टवकारीत मालती म्हणाली. "किशन, सगळा वाईटपणानी दायित्व माझ्याकडे देऊन आपण नामानिराळा झालास. पण काय रे, जर तो आता माझ्याशी लाडीगोडी करू लागला आणि मी त्याला खरोखरच अनुकूल झाले तर? तर काय? तुझ्या इच्छेस पुरवून तुला आनंदविण्यासाठी मी स्वतःला त्यानंतर खरोखरच तुझा सख्खा भाऊ समजू लागून त्याच्याशी तुझा विवाह आपल्या हाताने लावून देईन." फणकाऱ्याने त्याच्या मांडीवरून उठू पाहणाऱ्या मालतीला हात धरून तसेच बसवीत किशन गोंजारू लागला. "रागावतेस काय अशी? प्रश्न विचारलास तेव्हा कसं तुला बरं वाटलं? हं? मग द्यावं तसं घ्यावं. पण मालती, खरोखरच सांगतो तुला, की तुझ्यासारख्या सुंदर गोमट्या तरुणीला माझ्यासारखा काळा-सावळा, कुरूप नि कोणतीही विशेषता नसलेला प्रियकर अनुरूप नाही, हे मी मनातून प्रथमपासून जाणून आहे. मला नुसता तुझा स्नेह जरी लाभला, तुझ्या संगतीत सेवक म्हणून जरी मी राहू शकलो, तरी माझ्या योग्यतेप्रमाणे मला जे मिळणं इष्ट ते सर्व मिळेल, असं मी मानीत आलोय. माझ्याहून जो तुला अधिक अनुरूप, तो प्रियकर निवडायला तू सर्वतोपरी स्वतंत्र आहेस. होय ना? मग मी स्वतंत्र आहे म्हणूनच तुझ्या नेत्राने वा मापाने निवड न करता मी माझ्या मापनाने ह्याच प्रियकराची निवड केलीय. किशन, सखया, मालतीने सदगद होऊन किशनला मिठी मारली आणि त्याच्या वक्षस्थलावर आपले मस्तक टेकून ती क्षणभर निस्तब्धपणे प्रेमाश्रू ढाळीत राहिली. मग पुन्हा मान वर उचलून खोचक दृष्टीने किशनला निरखीत हसली. "किशन, तुम्हा पुरुषांना रूपरंगाचीच जाणीव अधिक. कारण तुमची प्रीती तुमच्या डोळ्यात असते. पण आम्हा ललनांची प्रीती आमच्या हृदयात असते. ललनांची प्रीती आमच्या हृदयाच्या नयनातून पाहते आणि म्हणूनच तिला रूप नि रंग हे दिसतात. पण शील, स्वभाव नि सद्गुण हे विमोहवितात. पराक्रम नि पौरुष ह्यांचं सौंदर्य रूपाहून व रंगाहून किती आकर्षक असतं, हे घनश्यामल रामाला वरणाऱ्या सुवर्णगौरी सीतेला विचार. सावळ्या श्रीकृष्णाला वरणाऱ्या नि शिशुपालादिक गोऱ्या गोमट्या आणि नवरदेव करंट्या लंपटांना झिडकारणाऱ्या स्वरूपशालिनी रुक्मिणीला विचार. यामुळेच ललनांचा लोभ हा रूपरंगाचा 2 दिवसांचा सुकणाऱ्या गवताप्रमाणे चंचल नसतो, तर शीलाच्या आम्रतरूप्रमाणेच सरस, सुस्थिर नि सफल असतो. हो, निदान असावयास पाहिजे होता खराच, किशन तिला डिवचून म्हणाला. पण स्त्रियांच्या अर्ध्या हृदयात त्यांची प्रीती निवसते हे तुझं म्हणणं जर रुक्मिणीच्या उदाहरणाने खरं मानायचं,
तर स्त्रियांच्या उरलेल्या अर्ध्या हृदयात कपट निवसतं, हे माझं म्हणणंही त्याच उदाहरणावरून तुलाही मानलं पाहिजे. कारण रुक्मिणीचे चोरटे पत्रव्यवहारही प्रसिद्धच आहेत. तेव्हा तू माझ्यासाठी तरी डोलकाठीला एकदम निराश करू नकोस. देशी गेल्यावर तुझ्या प्रेमयाचनेला स्वीकारीन अशी आशा त्याच्यापुढे सतत धर. तो सज्जन आहे हे निश्चित, पण एक निष्कपटी धटिंगणही आहे तो थोडासा. तेव्हा तो जी लाडीगोडी लावतोय, तिला एकदम धिक्कारू नकोस. कारण देशात गेल्यावर तुझ्या प्राप्तीची त्याची आशा सुटली तर न जाणो. तो आपल्या समुद्रलंघनाच्या कामी देत असलेल्या धाडसी नि तत्पर सहाय्यात ढिलाई करू लागेल. बरं, तुझं माझं खरं नातं नि पूर्ववृत्त सांगावं, तर आपल्या प्रेमाचा मत्सरही त्याच्या मनात घर करून बसणारच नाही कशावरून. आणि आपण ज्या हत्येच्या अपराधासाठी शिक्षा पावलो, त्याविषयीच्या खटल्याच्या वेळी ज्या संकटाकरिता आपली कंटकी ही बनावट नावं नि बहीण भावंडांचं बनावट नातं आपण प्रसिद्ध दिलं, ती संकटं, ही खोटी नावं नि नातं उघडकीस येताच आपणावर पुन्हा संकट कोसळण्याचाही संभव अजून आहेच. तेव्हा देशी पोहोचेतो सध्याची नाटकी भूमिका अशीच ठेवणं भाग. देशी पोहोचल्यावर डोलकाठीच्या प्रेमाला तू सुखेनैव अव्हेर. तो सज्जन आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्यावर बळाने प्रेम लादणारा दुर्जन नाही. पण क्वचित तसा बिघडला नि वैर धरू लागला, तर तिकडे त्याला तोंड देणं किंवा गुंगारा देणं आपणास शतपटीनं अधिक सोपं जाईल. आज आपण सर्वस्वी नाडलेलो. त्याच्या सहाय्यावाचून समुद्र उल्लंघिणं आपणाला बहुधा दुर्घट. ज्या उद्दंड आणि उच्छृंखल माणसात अनवस्था हीच समाजव्यवस्था होऊन बसते, त्यांच्या संगतीत ज्याला जगायचं त्याला आपदधर्म हेच सद्धर्म मानले पाहिजेत. इतक्यात पुन्हा "ऊ, कंटक बाबू" अशा किंकाळ्या आल्या. "उठ, उठ. ते बघ जावरे पुन्हा बोलवायला आले. गेलंच पाहिजे आता त्यांच्यासह समारंभपूर्वक रडायला." कंटक आणि कंटकी जावऱ्यांच्या त्या पहाडावरील खबदाडाकडे जो येतात, तो त्या जावरा मृताचा प्रेतसंस्कार अगदी भरात आला होता. तो मृत जावरा राजा नानकोबीचा एक विशेष स्नेही आणि जावऱ्यातील एक दादा असल्याने त्याच्या प्रेतसंस्कारार्थ ते सारे जावरे आले होते. त्या प्रेताला मध्ये ठेवून बायका, मुले, माणसे सारी अगदी उल्लिंग, नागवी, उघडी सरमिसळपणे त्या प्रेताभोवती एका वर्तुळात बसली. त्या मृताच्या पत्नीनी मुलांना स्वाभाविकच दुःखाने आधीच विव्हळ केले होते. परंतु प्रेत संस्कारार्थ सर्व जात जेव्हा अशी सार्वजनिक शोक करण्यास त्या प्रेताभोवती जमली, तेव्हा त्या देखाव्यासरशी त्या मृताच्या पत्नीने शोकाचा आवेश अधिक आला म्हणूनच नव्हे, तर त्या प्रेतसंस्कारातील कर्तव्याची जाणीवही असल्यामुळे स्फुंदता मध्येच गळा काढलाय. त्या सरशी एका विशिष्ट सुरावरनी ठेक्यातच ते सारे जावरेही रडू लागले. प्रथम प्रथम प्रेतसंस्कारातील एक कर्तव्य म्हणून जरी ते रडू लागले, तरी ही सामाजिक भावना ह्याही रोगाप्रमाणे एक सामाजिक साथच असल्याने कर्तव्य म्हणूनच रडता रडता ते शेवटी खरोखरच रडू लागले. साऱ्यांचे डोळे पाण्याने डवरून आले. तो सार्वजनिक नि संगीत आक्रंद आवरता आवरेनासा झाला. मध्यंतरी त्यांच्यातील वृद्धांनी त्या प्रेताची एक मोट बांधली आणि ती घेऊन ते सगळेजण छाती ठोक्या ठोक्याने पिटीत नि एकाच सुरावर गळे काढून रडत एका प्रचंड वृक्षाकडे गेले. त्या वृक्षाला उंच भागी एक ढोली होती. तिच्यात ती प्रेताची मोट अशा रीतीने बसवली की जणू काही तो मनुष्य मांडी घालून तोंड वर करून सर्वांकडे जिवंत मनुष्यासारखाच बघत आहे. जावऱ्यांच्या खुजा जातीला ते इतके उंच वाटले की त्यांच्यातील कोणालाही ते प्रेत त्या ढोलीपर्यंत उंचावणे दुर्घट व्हावे. म्हणून डोलकाठीने ती मोट त्या ढोलीत स्वतः बसविली. जावऱ्यांच्या प्रेतसंस्कारातील हा विधी होत असता सर्वांनी तालबद्ध आक्रोशाची परमावधी केली. नंतर त्या सर्व जावऱ्यांनी आपल्या अंगावरील रंगीबेरंगी शृंगारिक मातीचे पट्टे पुसून टाकले. गुळगुळीत डोई केलेल्या सर्व सुवासिनींनी नि पुरुषांनी सुतकाचे चिन्ह म्हणून नुसती भुऱ्या रंगाची माती आणली आणि ती सर्व स्त्री पुरुषांनी आपल्या अंगांना नि तासलेल्या विकेश डोक्यावर फासली. नंतर मृताचे शेवटचे दर्शन घेण्यास ते सर्व जावरे उभे राहिले. त्यांच्यात धार्मिक पुरोहित असा कोणीही नसतोच. त्या त्यावेळी जो कोणी पुढारीपणा पावलेला वृद्ध असेल, तोच रूढीप्रमाणे सर्व संस्कार करवितो. तसा त्यावेळचा एक वृद्ध पुढारी मग पुढे झाला आणि तुटक अशा ठराविक 4-5 शब्दात उद्दंड हावभावांची भर घालून आपला जो भाव व्यक्तविता झाला, तो नुसत्या शब्दातच सांगावयाचा तर असं सांगता येईल. आता त्या आपल्या मृत आप्तांच्या प्रेताकडे 3 महिनेपर्यंत कोणीही ढुंकून बघता कामा नये. त्याचा एकांत भंगला तर त्याचं भूत रागावेल. आपण त्याला विसरतो की काय? त्याच्या प्रीतीशी कृतघ्न होतो की काय?
हे त्याचं ते भूत ह्या उंच ढोलीत बसून सारखं निरखित राहील. त्यासाठी हे 3 महिने कुणीही शृंगार, साज वा आमोद प्रमोद, ख्याली खुशाली करता कामा नये. नाच रंग सारं 3 महिने बंद. रंगीत मातीचा नखरा बंद. भुरी माती तेवढी अंगाला फासावी. कारण विषारी डास बीज जे रानात नागड्या जावऱ्यांना डसतात, त्यांच्यापासून देह रक्षण्यास कोणत्या तरी मातीचा लेप अवश्यच असतो. एका विशिष्ट आवाजाने सर्व जावऱ्यांनी त्या आदेशास होकार दिला आणि ते सारे आपल्या खबदाडाकडे परतले. किशननी मालती आपल्या स्वतंत्र गुहेकडे निघाली. निघताना त्यांनी मोठ्या अर्जवाने डोलकाठीला पण सांगाती यावयाला विनविले. डोलकाठीला त्यावेळी तत्वज्ञानाचा चक्कर आला होता. आपल्या विद्वत्तेचीही छाप मालतीवर पाडण्यासाठी तो किशनशी जावऱ्यांच्या प्रेतसंस्काराविषयीच वाटेने बोलत चालला. बघ, मृतांविषयी प्रीतीनी भीती ह्या 2 भावनांवरच सारे प्रेतसंस्कार कसे उभारलेले आहेत ते. ह्या धर्मशून्य नि वन्य जावऱ्यांच्या रानटी प्रेतसंस्कारांचीच आमचे वैदिक प्रेतसंस्कार, और्ध्वदैहिक नि सूतक श्राद्ध ही धार्मिक संस्करण आहेत. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम साऱ्यांचे सारे प्रेतसंस्कार तेवढे इथून तिथून मृतांविषयीची प्रीती नि भीती ह्यावरच उभारलेले आहेत. कसे ते पहा. या जावऱ्यांच्या प्रेतसंस्कारांनाच मधून मधून हसत होतीस नाही मालती? पण त्यांच्या ह्या तुला रानटीनी वेडगळ वाटणाऱ्या प्रेतविषयक प्रत्येक चालीचा प्रतिध्वनी आपल्या सुधारलेल्या वैदिक, ख्रिस्ती, मुस्लिम प्रभृती ईश्वरोक्त धर्म म्हणून स्तोम माजवलेल्या प्रेतसंस्कारात उमटतो आहे, असं जर मी दाखवून दिलं, तर तुम्हाला काय देशील? आदिम मानव प्रेताचं भूत होऊन उठू नये म्हणून त्यावर दगडांची राशी रचतो. त्यांच्याच पोटी ही ख्रिस्ती मुस्लिमांची कबरस्थानामध्ये कबरीनी पिरॅमिड्स जन्मले. मृतांची नौका वैतरणी तरण्यास समर्थ व्हावी म्हणून. पुरे रे बाबा तुझं हे तत्वज्ञान. किशनने तत्वज्ञानाच्या धारेत हा आता भरमसाठ वाहवत जाणार असे पाहून त्या डोलकाठीला मध्येच हटकलं. मृतांना वैतरणी पार नेणाऱ्या नौकांची माहिती देण्यापेक्षा तू प्रथम जित्यांना तारणाऱ्या एखाद्या नौकेची माहिती देशील तर अधिक उपकार होतील. वैतरणीचा मृतसमुद्र तरण्यासाठी एखादी नौका मेल्यावर आमच्या प्रेतांना कुठेही मिळेल. न मिळाली तरी त्यावेळी त्यावेळचं पाहून घेऊ. पण आता काळ्या पाण्याचा समुद्र जिवंतपणी तरून जाण्यासाठी उपयोगी पडेल अशी नौका जी तू बांधित होतास, तिच्याविषयी काय ते आधी बोल. जे तारू तू मला परवा दाखवलंस, ते समुद्रात आता ढकलायचं तरी कधी? परवा म्हणालास, आता पूर्वसिद्धता जय्यत झाली, हं? पण पुन्हा आपला दिवसगत लावतोसच आहेस. आता जीवाची होडी त्या संकट समुद्रात कधी ढकलतोस ते बोल. अगदी नक्की दिवस बोल. मग दैवत तारो वा बुडवो. पण आता एक दिवसही केवळ भयासाठी म्हणून इथं रेंगाळायचं नाही. बोल, दिवस बोल. अगदी नेमका दिवस सांगतो. 3 महिने 3 दिवस संपताच जो उगवेल, त्या दिवशी समुद्रात तारू ढकलणार. बापरे, का आता एकदम इतकी दिरंगाई का? परवा जय्यत पूर्वसिद्धता झाली म्हणालास, मग आता 3 महिने 3 दिवस असं अगदी ज्योतिषी थाटात का बोलतोस? काय मुहूर्ताची बिहूर्ताची लहर आली की काय? छट. अरे, ज्या दिवशी सिद्धता पुरी त्याच दिवशी डोलकाठीचा मुहूर्त असतो. पण मुहूर्ताची लहर सोडली तरी आपल्याला 2 लहरी तरी सांभाळल्याच पाहिजेत. एक लहर समुद्राची, दुसरी नानकोबीची. राजा नानकोबीने आत्ताच मला बजावलं की ह्या आज मेलेल्या जावऱ्यांचं सूतक संपेतो तारू वल्हविणं नाही. ते हे जावऱ्यांचं सूतक 3 महिन्यांनी संपणार. त्यानंतर ते आपणासाठी 2-3 दिवसांनी त्यांच्या डुंगी सहाय्यास देऊन त्या समुद्राच्या तीरापासच्या आडवळणातून वाट काढीत काढीत भर समुद्रात आपलं तारू त्याच्या पहाऱ्यात काढून देणार आहेत. आणि अनुकूल वारेनी समुद्रही त्या संधीस सहाय्यक होऊ शकणार ह्यासाठी थांबणं भाग पडत आहे रे बाबा. अरे, देशी जायची घाई तुला आहे त्याहून मला कमी असेल असं तुला वाटतं तरी कसं? तुला असेल नुसती घाई, पण मला तर आहे लगीन घाई. काय कंटकी, खरं की नाही? कंटकने मला नाव परतीराला पोहोचवण्याच्या कामासाठी जो दाम द्यायचा ठरवलाय, त्याची हुंडी पटणार आहे तुझ्या प्रेमाच्या पेढीवर, बरं का? धटिंगणपणे डोलकाठीने हसत हसत कंटकीच्या गालावर एक लढीवाळ टिचकी मारली. पण काम झाल्यानंतर दामाचा प्रश्न. कंटकने दिलेली हुंडी पेढीवर पटायची तर त्या दिवशी पटेल, हे नावाड्यानं पण विसरू नये. माशाला आमिष तेवढं दिसेल अशा चलाखीनं मालतीने जाळं फेकलं.